श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. शुभांगी स्वामी भक्ती या तुमच्या सर्वांच्या अनुभवाने बनलेला हा चॅनल, त्यामुळे तुम्ही सर्वांचं या चॅनलमध्ये खूप मोलाचं योगदान आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच प्रत्येकाने आलेला आपल्याला अनुभव स्वामींचा शेअर करावा. कारण कधी कोणाला कुठे आपल्या अनुभवाने काहीतरी फायदा होऊ शकतो, एखाद्याचं मन परिवर्तन होऊ शकतं. त्यामुळे कधीही कोणीही आपल्याला आलेला ईश्वराचा भगवंताचा अनुभव मनामध्ये ठेवून त्याचा काहीच उपयोग नसतो. त्यामुळे प्रत्येकाने आपला अनुभव हा नक्कीच शेअर करायचा आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, जसं ज्ञान वाटल्याने वाढत असते, एकमेकांना ज्ञान जास्त दिल्याने त्या व्यक्तीजवळ ज्ञान वाढते. त्याच पद्धतीने ज्या वेळेस तुमच्या मनामध्ये असणारे ईश्वराचे भगवंताचे अनुभव ज्यावेळेस तुम्ही इतर लोकांना सांगता, त्यावेळेस तुमच्याकडे अनुभवाचं भंडार व्हायला सुरुवात होत असते. मित्र आणि मैत्रिणींनो, ईश्वर भगवंत हे प्रत्येकावर भगवंताची दृष्टी ही समान असते. परंतु खेळ असतो तो या गोष्टीचा की काहीने सेवा जास्त केलेली असते तर काहींनी सेवा कमी केलेली असते. मित्र आणि मैत्रिणींनो, सेवा करणे म्हणजे प्रयत्न करणे हे देखील तेवढेच आहे. जेवढी तुम्ही ईश्वराला विनवाल, जेवढं ईश्वराला तुम्ही नामस्मरण कराल, जेवढे ईश्वराला तुम्ही स्मरण कराल, तेवढे ईश्वर तुमच्या जवळ असतात. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना माहीत आहे की श्री स्वामी समर्थ हे असे आहेत की ते सदैव सर्वांना म्हणत असतात की जिथे माझं नाव घेतलं जाईल तिथे मी सदैव असेल. मित्र आणि मैत्रिणींनो, मग तुम्हीच विचार करा, जर तुम्ही स्वामींचं सदैव नामस्मरण करत असाल तर स्वामी सदैव तुमच्या आसपास किंवा तुमच्या जवळ सदैव असणार आहेत. तर चला तर मित्र आणि मैत्रिणींनो, आजचा अनुभव हा एका ताईंचा अनुभव आहे आणि या ताईंच्या आयुष्यामध्ये खूप अडचणींना सामना करावा लागला. परंतु त्यांच्या अडचणीतून स्वामींनी त्यांना कशा पद्धतीने बाहेर काढलं हे आज आपण पाहणार आहोत. चला तर मग या ताईंच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया. चला तर त्या ताई सांगायला सुरुवात करतात. सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या आयुष्यामध्ये ज्या वेळेस माझं लग्न झालं, म्हणजे मी तसं सांगायचं म्हटलं तर सुरुवातीपासूनच स्वामींची भक्ती करत होते. स्वामींचं नामस्मरण, स्वामींची भक्ती आणि स्वामींवर विश्वास माझा खूप मोठा होता असं म्हटलं तरी देखील चालेल. परंतु त्यानंतर हळूहळू लग्न झालं. लग्न झाल्यानंतर काही गोष्टी अशा असतात की आपल्याला ऍडजस्ट कराव्या लागतात आणि ज्यावेळेस एक मुलगी म्हटलं की तिच्या आयुष्यामध्ये खूप ऍडजस्टमेंट करावी लागत असते. कारण त्या मुलीचं आयुष्य हे दोन भागामध्ये विभाजलेलं असतं असं म्हटलं तरी देखील हरकत नाही. कारण आई वडिलांच्या घरचं आयुष्य हे खूप वेगळं असतं आणि त्यानंतर लग्नानंतरची लाईफ ही खूपच वेगळी असते. आणि नेमकं याच पद्धतीने माझं आयुष्य देखील असंच होतं. माझं ज्यावेळेस लग्न झालं त्यावेळेस माझ्या जी सासरची लोक होती, या लोकांचा स्वभाव हा खूपच वेगळा म्हटलं तरी देखील चालेल. म्हणजे त्यांचं असं मत होतं की आम्ही जसं सांगेल त्याच पद्धतीने वागलं पाहिजे, अशा पद्धतीचा सासूचा किंवा मिस्टरांचा स्वभाव होता. आणि त्यानंतर आईला काहीही बोलायचं नाही. आई म्हणे तीच पूर्व दिशा, म्हणजे आई सांगते हे सर्व काही योग्य आहे, अशा पद्धतीचाच मानणारा नवरा मिळाला. आणि त्यामुळे असं व्हायचं की त्यांनी सांगायचं की इथेच बसून जेवायचं, एवढंच खायचं, याच पद्धतीने तू वागायचं, अशा पद्धतीचे प्रत्येक वेळी हुकुमशाही चालायची. आणि त्यामुळे खूप ऍडजस्टमेंट करावी लागली त्यांच्या मनानुसार वागण्यामध्ये, माझ्या मनाला समजून सांगण्यामध्ये. असे काही दिवस निघून गेले, परंतु यांच्या मनामध्ये काही केल्याने बदल होत नव्हता. म्हणजे मी एक खेळणं आहे, जसं त्यांनी वापर करावं त्या पद्धतीनेच वापरावं, अशा पद्धतीचं माझं लाईफ झालेली होती. आणि त्यानंतर हळूहळू असं झालं की ज्या वेळेस आयुष्यामध्ये असे दिवस येत होते, दिवस जात होते, कोणत्याही प्रकारचा जो अडचणी येत होत्या ती सहन करत चालले होते. परंतु हळूहळू
मनामध्ये परिवर्तन होऊ लागलं. माझ्या मनामध्ये जी सहनशीलता होती ती हळूहळू कुठेतरी बाहेर येऊ लागली आणि त्यानंतर खूप समजावण्याचा प्रयत्न देखील केला की त्यावेळेस असा एकच विचार करून करून एका निर्णयापर्यंत पोहोचले की आपल्याला हे आयुष्य आपल्याच्याने जगणं होणार नाही. कारण प्रत्येक गोष्ट जर पुढच्याच्याच मनाने होणार असेल, जर म्हणजे यांनी सांगावं आणि तेवढंच आपण करायचं, हे मात्र सहन होईना. आणि असं करत करत 3 वर्ष लग्नाला झाली, परंतु यांच्या स्वभावामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल मात्र होईनासा झाला. आणि त्यांचा स्वभाव बदलेना. त्यानंतर मग विचार केला की आणि असं घरामध्ये वागणं होतं, त्यामुळे प्रेग्नेन्सी हा विषय डोक्यामध्ये घेतला नव्हता. कारण माझी स्वतःची अवस्था अशी होती, त्यामुळे प्रेग्नेन्सी विषयी कोणत्याच प्रकारचा विचार केला नव्हता किंवा आपल्याला प्रेग्नेन्सी हवी आहे, आपण त्या दिशेने प्रयत्न करावा, अजिबात नाही. असं कोणत्याही प्रकारे डोक्यात विचार, मनात विचार अजिबात आला नाही. आणि अशा पद्धतीची लाईफ म्हटल्यानंतर कोणतंच डिसिजन घेणं खूप अवघड होतं. कारण माझी अशी अवस्था आणि त्यानंतर पुढे काय होईल या विचारानेच अंगावर काटा येत होता. खूप विचार केल्यानंतर असं ठरवलं की आता बस झालं, आपल्याला इथे राहायचं नाही, असा विचार केला. आणि या विषयावर बोलायला गेले तर त्यावेळेस मिस्टरांनी असं सांगितलं की मला देखील तुझ्या बरोबर संसार करायचा नाही आणि मला देखील तुझ्यापासून वेगळं व्हायचं आहे. मी तुझ्या या वागण्याला खूप कंटाळलेलो आहे आणि मला हे आता इथेच थांबवायचं आहे. अशा पद्धतीने ज्यावेळेस मिस्टरांनी सांगितलं त्यावेळेस मात्र अंगावर काटा उभा राहिला. कारण मी जो विचार करत होते, मला वाटलं की यानंतर काहीतरी परिवर्तन होईल, परंतु झालं उलट. आणि त्यानंतर माझ्या मनाची परिस्थिती देखील अशी झाली होती की मी पूर्णपणे ठामपणे आता विचार केला होता की मला यामध्ये पडायचं नाही, मला वेगळं व्हायचं आहे, अशा पद्धतीचा विचार मी केलेला होता. आणि नेमकं याच पद्धतीने मी ज्यावेळेस घरामध्ये बोलले त्यावेळेस त्यांचाही विचार अशाच पद्धतीचा आहे हे ऐकल्यानंतर मनाला कुठेतरी बरं वाटलं. आणि त्यानंतर मी ते घर सोडण्याचा विचार केला. आणि त्यानंतर जसं विचार केला त्याच पद्धतीने मी माझ्या आई वडिलांच्या घरी येऊन राहिले. आणि तिथे राहिल्यानंतर माझी स्वामींची सेवा ही म्हणजे स्वामींचं जेवढी जशी म्हणजे थोडीफार मी सेवा करते. आणि महत्वाचं म्हणजे की माझ्या मिस्टरांना स्वामींची सेवा केलेलं अजिबात आवडत नव्हतं. आमच्या घरामध्ये स्वामींची सेवेला अलाउड नव्हतं असं जरी म्हटलं तरी देखील चालेल, परंतु मी स्वामींची सेवा करत होते. हेच इथं खूप वाईट होतं, कारण हे त्या लोकांना आवडत नव्हतं. आणि यामुळे एवढ्या लांबपर्यंतचा निर्णय घ्यावा लागला. आणि त्यानंतर मी आई वडिलांच्या घरी येऊन राहिले. आणि तिथे राहिल्यानंतर असंच काही दिवस गेले. आणि काही दिवस गेल्यानंतर त्या लोकांनी देखील कोर्ट कचेऱ्या चालू केल्या. जसं डिवोर्स घ्यायचा आहे आम्हाला, आता दोघांना एकत्र राहायचं नाही, या गोष्टीमध्ये मी देखील हाला हा दिला. म्हटलं की मला देखील त्यामध्ये म्हणजे मला देखील त्या घरी राहायचं नाही, मिस्टरांनी देखील सांगितलं. आणि त्यानंतर कोर्ट कचेऱ्या चालू झाल्या. कोर्ट कचेऱ्यांमध्ये काही दिवस निघून गेले. तुम्हा सर्वांना माहित आहे की ज्यावेळेस कोर्टाचा निर्णय असतो त्यावेळेस त्याला खूप दिवस जात असतात, महिने म्हटलं तरी देखील हरकत नाही. आणि अशामध्ये खूप दिवस गेले. आणि काही दिवस गेल्यानंतर मला देखील असं वाटलं की आपण म्हणजे आपली तरी म्हणजे ज्यावेळेस माणूस एकटं असतं, बुद्धी शांत असते, त्यावेळेस माणूस स्वतः ज्यावेळेस विचार करतं त्यावेळेस त्या विचारांमध्ये आपली काय चूक होती, पुढच्याची काय चूक होती हे देखील लक्षात येतं. त्यावेळेस खूप विचार केल्यानंतर असं मनामध्ये वाटू लागलं की खरंच आपण आपला संसार वाचवायला हवा. कारण ज्यावेळेस डिवोर्स होईल त्यावेळेस त्यानंतर आपण काहीच करू शकणार नाही, परंतु आता आपण काहीतरी करू शकतो. या सर्व गोष्टींमध्ये आपल्या देखील काहीतरी चुका आहेत हे समजून आलं. म्हणजे स्वतःला ते असं वाटू लागलं की आपलं देखील काहीतरी चुकलं आहे, त्यामुळे इथपर्यंत वेळ या गोष्टीची वेळ आली आहे. आणि त्यावेळेस विचार केला, परंतु काहीच उपयोग होईनासा झाला. त्यानंतर हळूहळू दिवस जात होते. त्यानंतर एके दिवशी स्वामींच्या केंद्रामध्ये गेल्यानंतर असेच खूप दुःखी होते. त्यावेळेस मैत्रीण म्हणाली की चल आपण स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊ. आणि तेथे गेल्यानंतर स्वामींना सांगितलं की मला माझा संसार वाचवायचा आहे, परंतु मी काय करू मला काही समजत नाही. त्यावेळेस तेथील केंद्रातील गुरुजी तेथे आल्यानंतर त्यांच्याशी बोलणं झालं. बोलणं झाल्यानंतर त्यांनी सेवा सांगितली, ती म्हणजे 108 स्वामी चरित्र पारायण करायची. आणि त्यांनी सांगितलं की ज्या वेळेस तुम्ही 108 पारायण कराल
त्यावेळेस तुमचा संसार हा वाचण्याची शक्यता आहे. आणि शेवटी कसं असतं की ज्या वेळेस स्वामी जो निर्णय देतील तो योग्य आहे, आणि वेळ आल्यानंतर स्वामी सदैव आपल्या भक्तांच्या आयुष्यामध्ये योग्य तेच करत असतात. अशा पद्धतीने त्यांनी मला आधार दिला, आणि त्यावेळेस मला देखील कुठे ना कुठेतरी एक आस वाटू लागली की खरोखरच स्वामी माझ्या आयुष्यामध्ये ही सेवा केल्यानंतर परिवर्तन हे नक्कीच घडतील. आणि त्यानंतर त्यांनी मला गुरुचरित्राचं म्हणजे 11 गुरुवार देखील करायला सांगितले. स्वामी चरित्र पारायण 108 आणि गुरुवार 11 गुरुवार करायला सांगितले. अशा पद्धतीने सेवा मला सांगितली. आणि त्यानंतर म्हटलं की आता आपण सेवेला सुरुवात करूया, कारण माझ्या मनामध्ये खूप आता वाईट वाटत होतं की आपल्याला संसार टिकवायचा आहे, परंतु पुढून आता नकार येत आहे. आपण कितीही प्रयत्न करायला गेलो तरी देखील पुढून नकार येत आहे की आम्हाला संसार टिकवायचा नाही. मला मात्र माझा संसार टिकवायचा होता, आणि त्या दिशेनेच प्रयत्न करत होते. आणि त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत या पारायणाला सुरुवात करायची, परंतु एवढी उत्सुकता झाली होती की मला काहीही करून माझा संसार मात्र टिकवायचा आहे. आणि त्यासाठी मग मी ज्यावेळेस दुसऱ्या वेळेस केंद्रामध्ये गेले, त्यावेळेसच लगेच दुसऱ्याच दिवशी केंद्रामध्ये गेले, आणि तिथे गेल्यानंतर त्याच गुरुजींना विचारलं की 108 दिवसाचं पारायण मी करेन. आणि त्यांनी मला सांगितलं होतं की संकल्पयुक्त 108 दिवसाचं पारायण करायचा. संकल्प करत असताना तुम्हाला जो काही तुमची इच्छा आहे ती इच्छा संकल्पामध्ये बोलायची आहे, आणि तुम्ही संकल्प करायचा आहे. त्यावेळेस मी त्या पद्धतीनेच मग गुरुजींना विचारलं की जर मी एका दिवसामध्ये 2 पारायण केली तर चालतील का? तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हो, चालतंय. तुम्हाला जसं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही 2 देखील एका दिवसामध्ये पारायण करू शकता. आणि त्यानंतर मी लगेचच घरी आल्यानंतर पारायणाला सुरुवात करायची ठरवलं. नंतर सामग्री सर्व काही घेऊन आले आणि स्वामी चरित्र चरणामृतच्या पारायणाला सुरुवात केली. स्वामींचं पारायण खूप मनापासून आणि आशेने संकल्प वगैरे केला आणि स्वामींच्या सेवेला सुरुवात केली. स्वामींची सेवा चालू होती, आणि त्यानंतर इकडे कोर्ट कचेऱ्या देखील चालू होत्या त्यांच्या. आणि या संपूर्ण जेवढे दिवस झाले या दिवसामध्ये मिस्टरांनी एकदा सुद्धा फोन वगैरे काहीही केलेला नव्हता, आणि मी फक्त स्वामींना सांगत होते की मला माझा संसार वाचवायचा आहे आणि यासाठीच मी प्रयत्न करत आहे. आणि स्वामींना सतत विनवायचे की स्वामी एकमेव तुम्ही माझा संसार वाचवू शकता. आणि स्वामींचं पारायण मनापासून चालू होतं. त्यानंतर गुरुवारचं असं व्हायचं की आता दररोज 2 पारायण करायची. मग म्हटल्यानंतर गुरुवार 11 गुरुवारचं देखील गुरुचरित्राचं पठण करावं लागायचं. त्यामुळे एके दिवशी एका गुरुवारी काय झालं की ज्या वेळेस मी 2 स्वामी चरित्र सारामृत पारायण 2 पारायण केली आणि त्यानंतर एक गुरुचरित्राचं केलं, त्यावेळेस मनामध्ये असं वाटलं की 3 नको, कारण ते खूपच वेगळं वाटत होतं आणि वाचलं म्हणायला वाचायचं नाही. तर ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट करतो तर त्यावेळेस ती मनापासून मनामध्ये उतरली पाहिजे, विश्वासाने ते केलं पाहिजे. आणि 3 ज्यावेळेस मी पारायण करत होते ते मनाला माझ्या म्हणजे पटलं नाही, योग्य वाटलं नाही. त्यावेळेस मग मी असं ठरवलं की जो गुरुवारचा दिवस असेल त्या दिवशी आपण एकच स्वामी चरित्र सारामृतचं पारायण करायचं, आणि त्यानंतर 11 गुरुवारचं मधील जो गुरुचरित्र आहे त्याचं पठण करायचं. म्हणजे गुरुवारचं फक्त 2 आणि बाकीच्या वारीत स्वामी चरित्र सारामृतची 2 आणि बाकीचं ती चालूच ठेवायचं अशा पद्धतीने. आणि असं करत करत काही दिवस निघून गेले. म्हणजे ज्यानंतर माझे 30 स्वामी चरित्र सारामृत म्हणजे पारायण झाले, 30 पारायण झाले. त्यावेळेस मिस्टरांचा फोन आला, आणि मिस्टरांचा फोन आल्यानंतर मिस्टर मला म्हणाले की उद्याच्याला तुमच्या घरी नोटीस पाठवणार आहे, आणि त्यानंतर तू तुझ्या रस्त्याने मी माझ्या रस्त्याने, अशा पद्धतीने मिस्टरांनी इतक्या दिवसामध्ये कधीही फोन आलेला नव्हता, परंतु आता जो फोन आला तो फोन यासाठीच नोटीस घरी पाठवणार आहे अशा पद्धतीने फोन आला. आणि इकडे माझं चाललेलं होतं स्वामींचं पारायण, स्वामींचं नामस्मरण, स्वामींना सतत विनवायचे की मला माझा संसार टिकवायचा आहे. आणि या काही दिवस निघून गेल्यानंतर एके दिवशी असं झालं की सासऱ्यांचा फोन वडिलांना आला, आणि वडिलांना आल्यानंतर ते बोलले की तुम्ही काय विचार केलेला आहे, तुमच्या मनामध्ये काय चाललेलं आहे, इकडे तर पळापळी चाललेली आहे, आम्हाला हे करायचं आहे, आम्हाला ते करायचं आहे, परंतु मला असं वाटलं की तुमच्याशी बोलावं, मला काय तुमच्याकडली काय तुमचं काय चाललं आहे हे देखील समजेल. त्यावेळेस माझे वडील म्हणाले की हे बघा, तुम्हाला जे काही आहे ते तुम्ही
तुमचा आहे, परंतु माझ्या मुलीला संसार टिकवायचा आहे, तिला संसार नव्याने सुरू करायचा आहे, तिची इच्छा आहे की तिचा संसार मोडू नये, ही तिची इच्छा आहे आणि त्यामुळे ती सेवा करत आहे. तुमच्या घरातील लोकांचं मन परिवर्तन व्हावं यासाठी ती सेवा करते आहे आणि या सेवेने काय माहित तिला फळ मिळेल, परंतु ती खूप आशेने सेवा करते आहे की जेणेकरून तिला संसार टिकवायचा आहे. आणि या पद्धतीने ज्यावेळेस वडिलांनी सासऱ्यांना सांगितलं त्यावेळेस सासऱ्यांना देखील खूप बरं वाटलं, परंतु सासऱ्यांना त्यांच्या पत्नीचा त्यांच्या मुलाचा स्वभाव माहीत होता, त्यामुळे त्यांनी काहीही घरच्यांना सांगितलं नाही आणि त्यांचं जे डेली रुटीन होतं ते चालू राहिलं. आणि त्यानंतर असेच काही दिवस निघून गेले आणि निघून गेल्यानंतर मिस्टरांचा जो जॉब होता, तर त्यांचा जॉब हा खूप चांगल्या पद्धतीचा जॉब होता, परंतु एके दिवशी त्यांनी मला फोन केला आणि आता एवढे 3 वर्ष आम्ही दोघं एकत्र राहिलो होतो, म्हणजे दोघांची काहीतरी एकमेकांकडे जीव एकमेकांचा लावलेला होता. 3 वर्ष एकत्र राहिल्यामुळे थोडं का होईना पण प्रेम हे शिल्लक होतं. त्यामुळे मिस्टरांनी एके दिवशी फोन केला आणि फोन केल्यानंतर काय झालं कोणास ठाऊक काही माहित नाही, परंतु मिस्टरांनी फोन केला आणि फोन केल्यानंतर ते बोलू लागले की आता आपला हा शेवटचा फोन असेल, कारण कुठेतरी 3 वर्ष आपण दोघे एकत्र राहिलो होतो, त्यामुळे वाटलं की तुझ्याशी शेवटचं एकदा बोलून घ्यावं आणि त्यानंतर आपण जे काही आहे ते कायद्याने करूया अशा पद्धतीने. आणि त्यानंतर ज्यावेळेस ते एवढंच बोलले त्यावेळेस मी माझ्या मनामध्ये जे काही होतं ते सर्व काही सांगितलं. मी त्यांना सर्व काही सांगितलं की मी माझ्याकडून काही चुका झाल्या असलेल्या, तुमच्याकडून काही चुका झाल्या असलेल्या, याचा देखील तुम्ही विचार करा, परंतु मी आता सर्व काही मान्य करून मला नव्याने संसार सुरू करायचा आहे आणि तुम्ही आता असं करू नका. मला तुमच्या बरोबर संसार करायचा आहे, मला आपला संसार मोडू द्यायचा नाही, हीच माझी इच्छा आहे. अशा पद्धतीने ज्यावेळेस मी त्यांना सांगितलं, खूप मी समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते त्यांच्या हट्टावरतीच होते. ते म्हणाले की नाही, मी फक्त तुझ्याशी शेवटचं 2 शब्द बोलण्यासाठी फोन केला होता, मला संसार तुझ्याशी करायचा नाही. अशा पद्धतीने ते मला बोलू लागले आणि त्यांनी त्या बाजूने पूर्णपणे नकार, त्यांनी सांगितलं की मला तुझ्याशी अजिबात सुद्धा संसार करायचा नाही, या पद्धतीने म्हटले आणि फोन ठेवून टाकला. अशा पद्धतीने त्यांचं बोलणं, त्यांना कधीच माझ्याविषयी माया आली नाही, दया आली नाही की हिचं काहीतरी बरोबर असेल, परंतु काहीच नाही. आणि त्यानंतर असं झालं की ज्यावेळेस त्यांनी मला असं बोलले की आता संपलेलं आहे सर्व काही, नोटीस देखील घरी आले, आता इथून पुढे सगळं काही कायद्यानंच होणार, अशा पद्धतीने मनामध्ये खूप वाईट वाटत होतं. एकदा एका वेळेस तर असं शांत बसल्यानंतर माझं मन मला असं बोलायचं की आता सर्व काही संपलेलं आहे आणि आता सेवा कशासाठी करायची आहे, वाचवते काय तू, नेमकं एवढी सेवा करून काय वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, पुढच्या व्यक्तीला तुला स्वीकारायचंच नाही तर तू प्रयत्न कशासाठी करते आहे, असं मन सतत सांगायचं. परंतु एक विश्वास होता, एक असा विश्वास होता की काय नाही, सर्व काही ठीक होईल, पुढच्या व्यक्तीच्या मनामध्ये काही असलं तरी सर्व काही ठीकच होणार आहे, अशा पद्धतीचा एक विश्वास होता. आणि त्या विश्वासाच्या जोरावर सेवा चालू होती आणि स्वामींवरचा जो विश्वास होता तो मात्र खूपच दृढ विश्वास होता. अशा पद्धतीने चाललेल्या आयुष्यामध्ये एके दिवशी असं झालं की ज्या वेळेस कधीही मनामध्ये नसताना सुद्धा मिस्टरांना सॉरी सासऱ्यांचा फोन वडिलांना आल्यानंतर ते म्हणाले की मला देखील ती सून म्हणून हवी आहे, परंतु मी या दोघांना समजवून सांगू शकत नाही, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. त्यावेळेस मनामध्ये असं वाटलं की काहीतरी म्हणजे काही का होईना, परंतु सासऱ्यांच्या मनामध्ये आहे की मी त्या घरामध्ये सून म्हणून राहावी, अशा पद्धतीने मनामध्ये एक कुठेतरी थोडीशी आस निर्माण झाली. परंतु पुढे त्या दुसऱ्या क्षणामध्ये असं वाटलं की आपल्या मिस्टरांना जो आयुष्याचा जोडीदार आहे त्याला जर आपण स्वीकार नसेल तर बाकीच्यांचा काही उपयोग नाही, अशा पद्धतीने विचार केला आणि चला जाऊ द्या म्हणून सेवा चालू केली. आणि त्यानंतर हळूहळू इकडे मिस्टरांच्या आयुष्यामध्ये असं झालं की त्यांचा जो जॉब होता त्या जॉबमध्ये तेथील जे वरचे अधिकारी लोक होते त्यांनी सांगितलं की तुझा जॉब हा फक्त एवढाच महिना जॉब आहे आणि पुढच्या महिन्यापासून तू या जॉबवरती येऊ नकोस,
काय झालं काही नाही माहित नाही, परंतु त्यांना पुढच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की तू जॉबवर येऊ नकोस. 1 महिना झाला की त्यानंतर एवढाच महिना तू भर आणि यानंतर तू जॉबवरती येऊ नकोस. आणि असे काही दिवस गेल्यानंतर एके दिवशी असं झालं की त्यांनी त्यांच्या स्वप्नामध्ये संध्याकाळी झोपल्यानंतर त्यांच्या स्वप्नामध्ये एक व्यक्ती आला आणि व्यक्ती आल्यानंतर तो व्यक्ती असा उंच उंच पूर्ण उंच असा भरगच्च छाती बांधा मजबूत शरीर अशा पद्धतीचा एक व्यक्ती स्वप्नामध्ये त्यांच्या दिशेने आला आणि त्यांच्या हातामध्ये काठी होती आणि तो एकदम सप सप म्हणजे असा मोठ्या मोठ्या पावलांचा आवाज करत त्या दिशेने आला आणि आला आणि डायरेक्ट मारू लागला. म्हणजे त्यांना असं स्वप्न पडलं की मला त्या व्यक्तीने खूप मारलं आणि मारत असताना मला तो असा म्हणाला की अरे वेड्या, तुला सोन्यासारखी बायको मिळालेली आहे आणि तू काय हे वेड्यागत असं वागत आहे. अशा पद्धतीचं स्वप्न पडलं आणि अशा इतकं मारलं की त्या स्वप्नामध्ये सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर उठता येईना बसता येईना इतकी बेकार अवस्था झाली होती. आणि त्यानंतर खूप विचार करून करून कंटाळलो की या व्यक्तीने मला येऊन अचानक मारलं का. मी तर या व्यक्तीला काहीच केलं नव्हतं, याआधी या व्यक्तीला मी कधीच पाहिलं नव्हतं, परंतु या व्यक्तीने मला मारलं का. आणि ज्यावेळेस हे स्वप्न तुटलं त्यावेळेस विचार केला की काय माहित कसलं हे स्वप्न होतं, परंतु ते स्वामींची भक्ती, ते स्वामींवर कधीच विश्वास ठेवत नव्हते. असं जरी म्हटलं तरी देखील चालेल की त्यांना स्वामीच आवडत नव्हते, त्यामुळे त्यांना या स्वप्नाचा अर्थ काहीच समजला नाही. दुसऱ्या दिवशी देखील त्यांना सांगितलं की तुम्ही अजिबात सुद्धा कामावरती यायचं नाही, तुमचा जॉब संपलेला आहे आणि तुम्हाला इथे कोणत्याही पद्धतीचा काम वगैरे मिळणार नाही. म्हणजे त्यांचं कामावरच त्यांना येऊ दिलं नाही. अशा पद्धतीने दुसऱ्या दिवशी देखील झालं आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा जॉब गेला. त्यानंतर त्यांना खूप दुःख झालं. दुःख झाल्यानंतर त्यांनी खूप विचार केला, आपण दुसऱ्या कंपनीमध्ये दुसरीकडे कुठेतरी जॉब शोधण्याचा प्रयत्न करू. आणि त्यानंतर असे काही दिवस गेल्यानंतर एके दिवशी त्यांचा मित्र त्यांना भेटला आणि तो म्हणाला की त्यांनी सांगितलं सर्व की माझी पत्नी आहे ती, त्यांचं आणि माझं डिवोर्सचं चाललेलं आहे, कागदपत्र आहेत, कोर्ट कचेऱ्या चालू आहे आणि अशा पद्धतीने माझे जॉब देखील गेला. हे देखील मित्राला सांगितलं, परंतु तो जो मित्र होता तो स्वामी भक्त होता, तो स्वामींवर त्याचा खूप विश्वास होता. बरं त्याने विचार केला आणि तो म्हणाला बर चल चालतंय असू दे, चल आपण इथे समोर स्वामींचं केंद्र आहे तिथे जाऊ, स्वामींचं दर्शन घेऊ, चाललोयच या रस्त्याने तर तसं कसं जायचं. आणि त्यानंतर दोघेही स्वामींच्या केंद्रामध्ये गेले, स्वामींना नमस्कार केला, स्वामींची रक्षा वगैरे कपाळाला लावली, तीर्थ प्राशन केलं आणि त्यानंतर दोघेही घरी आले. घरी आल्यानंतर त्या दिवशी संध्याकाळी देखील डबल ते स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये तोच व्यक्ती काठी घेऊन त्यांच्या दिशेने गेला. गेल्यानंतर डायरेक्ट त्या व्यक्तीने जो काठी घेऊन आलेले तो व्यक्ती होता, त्या व्यक्तीने डायरेक्ट काठीनं मारायला सुरुवात केली आणि त्यावेळेस काठीनं एवढं मारलं आणि मारत असताना तो मारणारा व्यक्ती असा बोलत होता की अरे सोन्यासारखी बायको, तुझी लक्ष्मी सारखी तुझी बायको आहे आणि त्या लक्ष्मीला जर तू घरातून बाहेर काढून टाकलं आणि जर तुला ती लक्ष्मीच हवी नसेल तर आता मात्र तुझ्या घराचं वाटोळं व्हायला उशीर लागणार नाही. तुझं घर आता सर्व काही घरातील लक्ष्मी तुझी जाणार आहे. अशा पद्धतीने म्हणत म्हणत सोन्यासारख्या बायकोला तू घरी ठेवलं, लक्ष्मी तुझ्या घरातच तुला येऊ द्यायची नाही तर मी तरी काय करणार. असं म्हणत म्हणत त्या व्यक्तीने अजून मारलं आणि त्यानंतर मारून मारून तो व्यक्ती निघून गेला. आणि ते स्वप्नामध्ये दुसऱ्या दिवशी म्हणजे स्वप्नामध्ये दुसरा दिवस उजळला आणि त्या दिवशी उठता येईना बसता येईना असं ते स्वप्न होतं. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर त्यांनी विचार केला की एकच स्वप्न 2 वेळा कसं काय पडलं, असा विचार केला. आणि त्यानंतर योगायोगाने त्या मित्राची गाठ पडली आणि मित्राला देखील सांगितलं की असं असं स्वप्न मला पडलं की त्या स्वप्नामध्ये 2 वेळा एकच व्यक्तीने मला एवढं मारलं आणि तो सतत असा बोलत होता की तुझ्या घरातली लक्ष्मी आता निघून जाणार आहे. तर त्यावेळेस तो मित्र म्हणाला की तू काय कर की आता तुला हे स्वप्न पडलेलं आहे, तुझी लक्ष्मी म्हणजे तुझी बायको आहे, आता यावर तू काय करायचं, मला तर असं वाटतं आहे की तू एकदा शेवटचं तुझ्या पत्नीशी काय असेल ते बोलून घे. आणि त्यानंतर दोघी असं बोला की मन मोकळेपणाने बोला, मनामध्ये कोणत्याही प्रकारचा वैर वाईट भावना तिरस्कार अपमान किंवा मला असं केलं मला ती अशी आहे या पद्धतीचं कोणतंच तुम्ही मनामध्ये येऊ देऊ नका. आणि मनापासून
तुम्ही एक पती पत्नी आहात अशा किंवा मित्रमैत्रीण आहात अशा पद्धतीने मन मोकळेपणाने तू तिच्याशी बोल. कारण तुम्ही दोघांनी 3 वर्षे एकत्र एका घरामध्ये घालवलेले आहेत, त्यामुळे तुला एवढा अधिकार आहे. आणि अजून तुमचा निकाल व्हायचा आहे, त्यामुळे तू एकदा बोल ना. बोलायला त्याला काय असतं. आणि त्यानंतर मित्राने समजून सांगितलं. इनफॅक्ट मित्रानेच फोन लावून दिला की तू बोल. आणि फोन लावल्यानंतर मला तो फोन आला आणि फोन आल्यानंतर मी तो फोन उचलल्यानंतर बोलत बोलत तो मित्र त्या मित्राने सांगितलं आणि त्यानंतर ह्यांनी बोलायला सुरुवात केली. आणि बोलता बोलता मग हळूहळू असे विषय निघत 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 झाली सुरुवात की माझा जॉब गेला, माझ्यावर असं संकट आलेलं आहे, मला आता काही समजत नाही. असं बोलत बोलत खूप वेळ निघून गेला आणि बोलत बोलत त्यांनी स्वप्न असं पडलं हे देखील सांगितलं. म्हणजे ते का झालं, कसं झालं काही माहीत नव्हतं, परंतु ते असं घडायला सुरुवात झाली. आणि त्यानंतर ते इतक्या वेळ बोललो की आम्हा दोघांना समजलंही नाही की आम्ही किती तास बोलत होतो ते. आणि एवढ्या गप्पा चालल्या की त्या गप्पांमध्ये आमच्या दोघांची मनं मोकळी झाली. आणि त्यानंतर दररोज ते फोन करू लागले. आणि दररोज फोन करून असे काही 30 दिवस निघून गेले असतील. आणि त्याच पद्धतीने माझं स्वामी चरित्र सारामृत 108 दिवसाचं पारायण देखील पूर्ण झालं. मी देखील त्यांना सांगितलं की माझं आपला संसार वाचवण्यासाठी मी 108 दिवसाचं पारायण केलं. परंतु मित्र आणि मैत्रिणी, 108 दिवसाचं पारायण जरी 30 दिवसामध्ये होत असेल, परंतु काही प्रॉब्लेम्स असतात, जे प्रॉब्लेम्स असतात म्हणजे मासिक पाळी म्हणा, सुतक म्हणा, विटाळ म्हणा, अशी काही प्रॉब्लेम्स असतात. आणि यामुळे थोडेसे दिवस वाढत गेले. आणि परंतु माझं पूर्ण 108 दिवसाचं पारायण देखील पूर्ण झालं. 11 गुरुवारचं देखील पूर्ण झाले. आणि त्यानंतर मात्र त्यांनी स्वतःहून मला विचारलं की आपला संसार आपण नव्याने सुरुवात करूया आणि आता इथून पुढे आपल्या आयुष्याला खूप चांगल्या पद्धतीने सुरुवात करूया. बोलत बोलत एवढं सर्व काही आम्ही बोलू लागलो एवढ्या मनमोकळेपणाने. आणि जे पूर्वीचं नातं होतं त्यापेक्षाही खूप घट्ट नातं निर्माण झालं. म्हणजे कोणत्याही प्रकारची आस नव्हती की या गोष्टीमध्ये काहीतरी वेगळं होईल, परंतु अशा पद्धतीने वेगळं होईल हे मात्र माहीत नव्हतं. परंतु स्वामींवरचा विश्वास जिंकला. स्वामींची जी सेवा करायची होती, ज्या विश्वासाने सेवा केली, त्यामुळे कधीही काहीही झालं तरी स्वामींवरचा विश्वास डगमगू द्यायचा नाही हे मात्र सत्य आहे. आणि नेमकं याच पद्धतीने माझा जो मोडलेला संसार होता, जो मोड्याच्या रस्त्यावरून पुढे चाललेला होता, म्हणजे आता सर्व काही संपणार होतं, परंतु त्याला एक नवीन दिशा मिळाली. आणि त्या दिशेने पुन्हा संसार सुरळीत चालू झाला. आणि आमच्या संसाराला आनंदाने सुखाने सुरुवात झाली. सासूबाईंच्या स्वभावामध्ये देखील बदल झाला. आपल्याला हे देखील माहीत नाही की आपल्याला जसं पुढून अनुभव आला की त्यांच्या घरामध्ये कोणाची चूक होती, कोणाची चूक नव्हती, हे फक्त स्वामी पाहून घेतील. परंतु काही गोष्टी असतात, 4 दिवस सासूचे असतात, 4 दिवस सुनेचे असतात, परंतु प्रत्येकाने थोडं का होईना समजून घेऊनच पुढे जायचं असतं. अशाच पद्धतीने आयुष्य असतं. परंतु एखाद्या गोष्टीवर जर हट्ट धरून पकडलं तर दुसऱ्या व्यक्तीला खूप त्रास होत असतो. आणि त्यामुळे आयुष्य सर्व उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नसते. मित्र आणि मैत्रिणींनो, तुमच्या आयुष्यामध्ये काहीही असो, ईश्वराची साथ मात्र कधीही सोडायची नाही. ईश्वर जर प्रत्येकाच्या बरोबर असतील तर कितीही मोठं संकट आलं तरी त्यातून बाहेर निघण्याचा योग्य मार्ग मिळत असतो. आणि मित्र आणि मैत्रिणींनो, एखाद्याला असं वाटतं की स्वामींची सेवा करायला सुरुवात केली परंतु काहीच फायदा झाला नाही. परंतु स्वामी योग्य वेळ आली की सर्व काही योग्य करत असतात. सर्व काही एवढं व्यवस्थित करतात की आपण विश्वास देखील ठेवू शकत नाही. मित्र आणि मैत्रिणींनो, कधी कधी विश्वास ठेवायला देखील कठीण जात असतं. त्यामुळे ईश्वराची साथ मात्र कधीच सोडायची नाही. योग्य वेळ आली की सर्व काही व्यवस्थित होणार आहे, परंतु ईश्वरावरचा विश्वास आपला डगमगू द्यायचा नाही. मित्र आणि मैत्रिणींनो, प्रत्येक स्वामी भक्ताने आलेला अनुभव हा शेअर करणे खूप गरजेचे आहे. कारण कोणत्या अनुभवातून एखाद्या व्यक्तीला मदत होईल हे देखील खरोखरच खूप पुण्याचं काम असतं. त्यामुळे एखाद्याचा अनुभव ऐकून एखाद्याला थोडीफार मदत जर झाली तर याचे पुण्य त्या अनुभव आलेल्या व्यक्तीलाच मिळत असते. त्यामुळे मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही कधीही काहीही झालं तरी तुमचा अनुभव हा मनामध्ये ठेवू नका. लहान असो मोठा असो, तो अनुभव नक्की शेअर करायचा आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्या अनुभवातून जर एखादा व्यक्ती स्वामी भक्त घडत असेल
तर यापेक्षा मोठे पुण्य मोठे काहीच असू शकणार नाही. त्यामुळे आपला अनुभव नक्की शेअर करायचा असतो. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आशा करते की तुम्ही देखील तुमचा आलेला स्वामींचा अनुभव नक्कीच माझ्या बरोबर शेअर कराल. तोपर्यंत तुम्ही सर्वजण सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते. तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.